पूर्वीच्या काळी सणासुदीला मिठाई नसायच्या, मग त्याच्या जागी हे बनवले जायचे भाजलेल्या तांदळाचे लाडू। हे लाडू अगदी पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत आणि एकदा बनवून तुम्ही महिनाभर हे लाडू खाऊ शकता। तर त्यासाठी 2 कप रेशनचा तांदूळ मी घेतलेला आहे। हे तांदूळ स्वच्छ धुवून 6 तासासाठी भिजायला ठेवायचे। रेशनच्या तांदळाजागी तुम्ही कोणताही जाड तांदूळ किंवा पटणी तांदूळ घेऊ शकता। तर 6 तास भिजवून झाल्यानंतर हे मस्त फुललेले आहेत। तांदूळ भिजल्यानंतर त्यातलं सर्व पाणी गाळून घ्यायचं आणि कडकडीत गरम केलेल्या कढईमध्ये हे तांदूळ अशा पद्धतीने ओतायचे। बारीक गॅसवर हे तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचे। मंद आचेवर तांदूळ जर भाजले तर ते आतून छान भाजले जातील। जोपर्यंत त्याचा रंग छान ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे। व्हिडिओत दिसत असतील असा ब्राऊन कलर करून घ्यायचा आहे, डार्क ब्राऊन करायचे आहेत, म्हणजे लाडू खाताना ते कच्चे लागणार नाहीत। त्यानंतर हे तांदूळ एका ताटात काढून पूर्ण थंड करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे वाटून घ्यायचे। तांदळांसोबतच 8 हिरव्या वेलच्या घातल्यात, हे बारीक वाटून घेऊया। तुम्ही हिरवी वेलची हात नाही घातली तरी चालेल। असं पीठ तयार झाल्यानंतर त्यात तुम्ही वेगळी अशी 1 छोटा चमचा वेलची पावडर घालू शकता। त्यासोबतच 1 चमचा जायफळ पूड घातली। 2 कप तांदळांसाठी बारीक किसलेलं गूळ आपल्याला 1.5 कप घ्यायचंय किंवा प्रमाण तुम्ही जास्त कमी करू शकता। गूळ हाताच्या मदतीनेच या पिठामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर 8 चमचे साजूक तूप थोडंसं गरम करून या पिठाच्या वरून घालायचं। तूप घातल्यानंतर पुन्हा हे पीठ व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हातावर घासून घ्यायचं आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर तुमच्या आवडीनुसार लहान मोठे लाडू जे आहेत ते वळून घ्यायचे। लाडू वळताना ते एकदम टाईट लाडू वळून घ्यायचे, म्हणजे ते नंतर तुटणार नाहीत। आणि मस्त हवाबंद बरणीमध्ये काचेच्या किंवा मग स्टीलच्या डब्यामध्ये भरून हे फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच ठेवायचे। 1 महिना आरामात टिकतात।